आधारभूत जी केंद्र आहेत ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. ज्या पद्धतीनं केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं केंद्राची संख्या नाही. आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्याचाच विचार केला तर आपण जवळपास या ठिकाणी जिथं जे उत्पादकता आहे, जी शासनाने दिलेली उत्पादकता आहे त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यात 78,59,000 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे. त्यापैकी फक्त कालपर्यंत 26,000 क्विंटलची खरेदी झालेली आहे. आणि सध्या जी सेंटरची संख्या असेल किंवा ज्यांचं रोजचं जी खरेदी प्रक्रिया होते त्यानुसार फक्त काही टक्केच म्हणजे 2-5% सोयाबीनची खरेदी होऊ शकते. उर्वरित शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय. ह्याला जबाबदार कोण? एकतर यांनी सेंटरची संख्या वाढवली पाहिजे. दुसरा विषय मॉइश्चरचा विषय. सध्या आभाळ आलं तर मॉइश्चर वाढतं, शेतकऱ्यांकडे ठेवायला जागा नाही. आणि अशा वेळेस केंद्र सरकारनं 15 मॉइश्चरपर्यंत सोयाबीन खरेदी करा असं सांगून